कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील अरणवाडी गावातील शेतकरी संतोष शिंगारे यांना सोलापूर बाजार समितीत जवळपास 600 किलो कांदा विकल्यानंतर फक्त 301 रुपये मिळाले आहेत। कांदा विक्रीतून मिळणाऱ्या पैशांत शिंगारे यांना ट्रॅक्टरचा हप्ता भरायचा होता। मात्र आता बाजार समितीपर्यंत कांदा पोहोचवण्यासाठीही त्यांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागले आहेत। शिंगारे यांच्याकडे अजूनही सुमारे 10 टन कांदा शिल्लक असून तो विकायचा कसा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे। बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील अरणवाडी गावातील शेतकरी संतोष शिंगारे यांनी आपल्या शेतात कांद्याची लागवड केली होती। पीक चांगले आल्यानंतर त्यांनी प्रथमच सोलापूर बाजार समितीत 12 पोत्यांमध्ये 602 किलो कांदा पाठवला होता। तिथे कांद्याला केवळ 50 पैसे प्रति किलो असा भाव मिळाला, ज्यातून त्यांना एकूण 301 रुपये मिळाले। मात्र हा कांदा बाजार समितीपर्यंत पोहोचवण्यासाठी 1383 रुपये खर्च आले। म्हणजे कांदा विक्रीतून मिळालेल्या 301 रुपयानंतरही शिंगारे यांना स्वतःच्या खिशातून 1082 रुपये भरावे लागले। शेतकऱ्यांची ही अवस्था पाहता शिंगारे यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे। तर काल मी सोलापूरला 12 गोण्या पाठवल्या। 12 गोण्याचे मला काल 301 रुपये भेटलेला आहे। 50 पैसे किलो दरानं कांदा मागे गेला, तर मला 1583 रुपये दंड आलेला आहे। पदरून द्यायचे 1583 रुपये। तर माझी विनंती आहे शासनाला की खूप आधीच शेतकरी हतबल झालेला आहे, त्याच्यामुळं आम्हाला फाशी घेतल्याशिवाय ऑप्शन नाही, पर्याय नाही आमच्याकडं। त्याच्यामुळं मला कळकळीची विनंती आहे। खूप आणखी मला एक ट्रॅक्टर छोटं घेतलेलं, त्याच्यावर हप्ता भरायचा होता कांद्याच्या पैशावरती, की कांद्याला भाव येईन आणि मग असा करेल, पण आता काय ऑप्शन नाही। शासनाने त्याची दखल घ्यावी ही माझी नम्रतेची विनंती।